खूप हौसनी लावलेलं होतं इथं भाजीपाला, भेंडी, गवार, टमेटी, वांगी, मिरच्या. पण कोंबड्यांनी काहीच ठेवलं नाही. ते डोबळी मिरची इकडे बघ ना, वांग्याच्या शेजारी वांग्याला वांग आलंय. या डोबळीला बघा, डोबळी पण आली. त्या पायाखाली बघ ना वांग छोटस बघ, हाय का? बघ बरं पुढं. आणि टमाट्याला टमाटी सुद्धा आली, पण गवताचा नुसता पूर आहे. 3 वेळा खुरपून, आणि त्यात कोंबड्यांनी काहीच ठेवलं नाही. पालक तर अजिबात उगून दिला ना. पालकाचं शेंड शेंड खाल्लं. खाल्ली ना. बघ ती डोबळी मिरची बघ, पाहिली का? बघ कोंबडा कसा ऐकतोय. दाखव ना हातात, तशी दाखव. गाड्यांचा आवाज येतोय. गवारीला गवार आली. झालं का? इथं पण आहे गवार. इथं गवार आहे, भेंडी आहे, सगळं काही लावलं होतं. मुळं होतं, गाजर, पण कोंबड्याने काहीच ठेवलं नाही. खूप हौसनी लावलंय. हाय ना. आपण गवारच्या शेंगा तोडू. शेंगा आहे का त्याला? हाय का? जत्रात घेतलंय. 2 मिनिटं सुद्धा राहिलं नाही रे, वाटलं. कस काय ग? वरून नाही गेलेलं आहे. लाईट याला गेली लाईट. चल काढू दे. हौसनी लावलेला भाजीपाला आपण लेकरांना घेऊन, जेणेकरून विहिरीवर जावा नाही लागायचं. इथं पोरे सिंगल फ्यूजचा म्हणून जवळ लावलं होतं. आणि महापूर तर गवताचा हायच आहे. कोंबड्यांनी सुद्धा काही ठेवलं नाही. आता चल धर, एवढं ठेवून ये. पेड आणल्यात ना. मोबाईल चार्जिंग मला. आज ना आमच्या गावची जत्रा आहे. आज आणि उद्या 2 दिवस. आदल्या दिवशी ना गोड पदार्थ बनवले जात असतात, आणि दुसऱ्या दिवशी तिखट, मटण, चिकन वगैरे. आणि तर माझ्या इथं पुऱ्या बनवायच्या चाललेल्या आहे. तर संध्याकाळच्या पारी ना गावात जात असतो यात्रेमध्ये. पण आज ना सकाळी 10 वाजता यात्रेत गेलेलो होतो. 1-1.5 वाजता यात्रेतून आलेलो होतो. तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की आपल्या चॅनलवरती बघा. आणि ना आता इथे काही पुऱ्या बनवून इटलेल्या होत्या आणि काही झालेल्या होत्या. तर त्या अगोदर ना कोरड्या पापड बनवून घेतलेला आहे. पण इथं शेगडीवरती बनवायला घेतले तर पण तेल काय तापलंच नाही, त्याच्यामुळे ना एकच पुरी बनवून घेतलेली आहे मी. आणि वांग बनवलेलं आहे. आणि इथं ना येसर बनवून घ्यायचं आहे. उद्या मटणासाठी काही पुऱ्या बनवून घेतल्यात मी, तळायच्या आहे. कोरडाई पापड आणि इथे काही पुऱ्या झालेल्या आहे. आणि आता ना मला जेवण करून घ्यायचं आहे. साधं सिंपल असं जेवण बनवलेलं होतं. तर आता आम्ही सर्वजण एकत्र बसून जेवायला बसलेलो आहोत. आता नेलं काय दूध? नेलंय मग काही नाही हरकत. काय नेलं ठेवलं असेल ना. पण माझ्या माझं लॉट चाललंय. जेवण झालं मग लगेच भांडी गोळा करून घासून आणली आणि पिवळी लावून घेत आहे. गॅस, किचन वाटा सगळं पुसून घेतलं. आणि मग ना आता मी येसर बनवायला घेतलेलं आहे. म्हणजे डाळ, तांदूळ, बाजरी हे सगळं आता मी भाजून घेत आहे. त्या अगोदर ना मी ते सौदा मसाला निवडून घेत आहे. कारण मी सौदा मसाला मधले ना फक्त मला ना जिरं, लवंगा, मिरी हे वाटायचं आहे. त्यात मधलं जे जाड असतात ना ते खडे मसाले काय वाटायचे नव्हते. गिरणीमध्ये काय जळायचे नाही म्हणून मी निवडून घेत आहे. येसर बनवण्यासाठी ना मी धन इथलेलं आहे, मिरच्या इथल्यात, बाजरी, फुटाणं, हरभऱ्याची डाळ आहे. आणि यामध्ये सौदा मसाला घेतलेला आहे. यामध्ये तीळ टाकायचे, म्हणजे हावरी टाकायची आहे भाजलेली. आणि सगळं आता गिरणी दळून आणायचे.
हा तांदूळ राहिलं त्याच्यामध्ये टाकायचं. मी इथं हावरी घेतली भाजायला बनवून. त्यात तांदूळ थोडं घेतलं. लाडूबाई बसली भाजायला. भाजून दे त्याला चांगलं. नको हलवीत बसू सतत ढवळत बसू त्याला. खाता फटाना एवढं का डाळ खायची. चला माझे गार झाले ती घेतली दळून घेतली. माझा एक गार झालं ना मी दळून घेतली. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आता भेटूया त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट सर्वांना. आत्ता वाजल्यात 9:30 झाल्यात कम्प्लीट. अजून दळायचे गारवायचे दळायचे 10 होतील. विचार ठेव बाहेर ठेव हवेला. चला बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याच्या.